महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजनुसार संपूर्ण मदत दिली जाईल। दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली। याबाबत वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव OP गुप्ता यांना सूचना दिल्या असून विरोधी पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला। राज्यात मध्यंतरी झालेल्या मोठ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले। शेतकऱ्यांना 31,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे। शेतकऱ्यांना जाहीर केलेले पॅकेज आजवरचे सर्वात मोठे पॅकेज असल्याचा दावा अजित पवार यांनी केलाय। या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या संकटात केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। अहवाल परिपूर्ण झाल्यानंतरच केंद्राला पाठवण्यात येईल। त्यानंतर केंद्र सरकारचे पथक पाहणी करेल आणि त्याचा अहवाल सादर केला जाईल। त्यानंतर केंद्र सरकारची मदत राज्याला मिळेल। राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असेही पवार यांनी सांगितले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।